नमस्कार मंडळी, शुभज्योत रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आलू भेंडी। चला तुम्ही या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती बघूया। सगळ्यात आधी मी आलू भेंडी बनवण्यासाठी इथे भेंडी, उकडलेला बटाटा, कांदा आणि कोथिंबीर घेतली। अगदी कमी साहित्यामध्ये होणारी ही रेसिपी आहे। सगळ्यात आधी कढईमध्ये तेल घातले, तेलावरती कांदा घातलाय। कांदा अशा पद्धतीने उभा चिरून घ्यायचा आहे, पूर्ण त्याचे प्रत्येक रेष ना रेष मोकळी झाली पाहिजे अशा पद्धतीने कांदा चिरायचा। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि हा कांदा आपल्याला ब्लॅक ब्राऊन रंगावरती करून घ्यायचा आहे। ज्या पद्धतीने आपण क्रिस्पी बिर्याणीसाठी कांदा तळतो त्या पद्धतीने आपल्याला हा कांदा करायचा आहे। या कांद्यामुळे आपल्या भेंडीला खूप छान अशी चव येते। कांदा आपला छान ब्राऊन कलरवरती भाजला गेलाय, त्याला बाजूला सारूयात आणि आता फोडणीची तयारी करूयात। फोडणीसाठी सगळ्यात महत्त्वाचं मी इथे आलं आणि लसूण ठेचून घेते। आलं आणि ठेचून अगदी रफली ठेचून घ्यायचं आहे, तरी पेस्ट करायची नाही आहे। तेलावरती सगळ्यात आधी जिरी घातली आहे। जिरी छान फुलली की त्यामध्ये हिंग घालायचा। हिंग छान फुलला गेला की त्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची। अगदी 5 ते 6 कढीपत्ता तुम्ही घालू शकता। कढीपत्ता छान तळला गेला की त्यामध्ये आपला उकडलेला बटाटा घालायचा आहे। या ठिकाणी तुम्ही उकडलेल्या बटाट्याऐवजी कच्चा बटाटा घातला तरी देखील चालेल। कच्चा बटाटा या ठिकाणी 5 मिनिटं शिजवून घ्यायचा आणि त्यानंतर पुढची प्रोसेस करायची। पण इथे बटाटा मी उकडलेला घेतला असल्यामुळे तो 2 मिनिटात तेलावर परतून झाला की त्याच्यामध्ये कांदा आपण बाजूला काढला होता तो मिक्स करून घ्यायचा आणि आता आलं लसूणचं ठेचलेलं आपलं वाटण घालायचं। आलं लसूण थोडंसं परतलं गेलं 1-2 मिनिटं की आपण याच्यामध्ये आता भेंडी घालणार आहोत। बटाट्यामुळे या भेंडीला खूप छान अशी चव येते। या पद्धतीने एकदा नक्की करून बघा। हा तळलेला कांदा, शिजलेला बटाटा आणि भेंडी हे सगळं कॉम्बिनेशन अतिशय अफलातून असं आहे। या पद्धतीने तुम्ही भेंडीची भाजी कराल तर बाकी कोणत्याही पद्धतीने तुम्ही कधीही करणार नाही। नक्की ट्राय करून बघा। चला आता तेलावरती भेंडी छान परतवून घ्यायची, झाकण ठेवायचं नाही आहे। 5-5 मिनिटांनी हलवून त्याला भेंडी आपण परतवून घ्यायची आहे, जेणेकरून भेंडी आपण शिजवून घेतोय। मीठ टाकायचं नाही आहे। मीठ जर तुम्ही या ठिकाणी लगेच टाकलं तर भेंडी चिकट व्हायला सुरुवात होते। अगदी 5-5 मिनिटांनी भेंडी मी परतवून घेते कढईवरती झाकण न ठेवता, ज्यामुळे भेंडी आपली शिजली जाते। चला भेंडी आपली छान मऊसूद अशी शिजली गेली की त्यामध्ये हळद, त्यानंतर लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्यानंतर पाव चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर, हे सगळे मसाले घालून भेंडी छान परतवून घ्यायची। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये गरम मसाला किंवा सब्जी मसाला, किचन किंग मसाला घालू शकता। तुम्ही बघू शकता भेंडी अगदी मोकळी सुटसुटीत अशी राहिली आहे। आता याच्यामध्ये सगळ्यात शेवटी मीठ घातलंय आणि कोथिंबीर। हे 2 मिनिटं छान परतून झालं की याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत। शेंगदाण्याचं कूट इथे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही घातला तरी देखील चालेल। मी इथे 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालते, ज्यामुळे बटाटा आणि भेंडी मिळून यायला मदत होते। अतिशय खमंग आणि रुचकर अशी ही भेंडीची भाजी तयार झालेली आहे। एकदा नक्की ट्राय करा। चला आता ही मी सर्व करून घेते। चपाती, भाकरी कशाही सोबत तुम्ही ही भेंडीची भाजी सर्व करू शकता। चला आजची ही युनिक अशी भेंडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। चॅनलला जर आपल्या आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच नवीन आणि युनिक रेसिपीसोबत। धन्यवाद।